नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अति संभाव्य ही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला बालसाहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? पहिला बालसाहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 अनिल अवचट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, नटाचार्य या टोपण नावाने कोणास ओळखले जाते? नटाचार्य या टोपण नावाने कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री दादासाहेब खापर्डे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, रंगभूमीवर सादर करण्यात आलेले पहिले मराठी नाटक कोणते आहे? रंगभूमीवर सादर करण्यात आलेले पहिले मराठी नाटक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सीता स्वयंवर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, रूपसी या काव्यसंग्रह कोणी लिहिला? रूपसी हे काव्यसंग्रह कोणी लिहिलं? तर ऑप्शन क्रमांक 1 शांता शेळके हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, समिधा हे पुस्तक कोणाचे? समिधा हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 साधना आमटे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चरित्र कोणी लिहिले? पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 काशीबाई कानिटकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, वाहरू सोनवणे यांचा खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह आहे? वाहरू सोनवणे यांचा खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोधड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, वनवास हा संग्रह कोणाचा आहे? वनवास हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वि. स. खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, डॉक्टर सलीम अली यांचे चारित्र्य कोणी लिहिले? डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 विना गवाणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, दक्षिण रंग हे प्रवास वर्णन कोणाचे? दक्षिण रंग हे प्रवास वर्णन कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव गडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, दर साल दर शेकडा हा कविता संग्रह कोणाचा? दर साल दर शेकडा हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वीरधवल परब हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मिरासदार हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, मराठी भाषेतील आद्य चित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते? मराठी भाषेतील आद्य चित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 माही भट्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, केशवकुमार यांच्या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रल्हाद केशव अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, डॅश हा ज्ञानेश्वर चरित्राचा महत्त्वाचा आधार ग्रंथ होय? डॅश हा ज्ञानेश्वर चरित्राचा महत्त्वाचा आधार ग्रंथ होय? तर ऑप्शन क्रमांक 3 नामदेव गाथा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, कवी सैमित्र म्हणून डॅश यांना ओळखले जाते? कवी सैमित्र म्हणून डॅश यांना ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अरुणा डेरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, गोतावळा ही कादंबरी कोणाची आहे? गोतावळा ही कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंद यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, डॅश यांचा साहित्य सम्राट असा गौरव केला जातो? डॅश यांचा साहित्य सम्राट असा गौरव केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 न. चि. केळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, मुच्चिकटिक हे लेखन कोणाचे? मुच्चिकटिक हे लेखन कोणाचे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूद्रक हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, मराठीतील पहिली भाषांतरित
स्वरूपांची पहिली कादंबरी कोणती? मराठीतील पहिली भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 यांत्रिक क्रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अज्ञातवासी हे कोणाचे टोपणनाव आहे? अज्ञातवासी हे कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिग केळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 व्यासपर्व हा ग्रंथ कोणी लिहिला? व्यासपर्व हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दुर्गा भागवत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय संस्कृती कोशाचे जनक कोणास म्हणतात? भारतीय संस्कृती कोशाचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 महादेव शास्त्री जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नाथमाधव यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? नाथमाधव यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सावळ्या तांडेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पुणे करार कोणामध्ये झाला होता? पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 दुधाचा महापूर या योजनेचे जनक कोण आहेत? दुधाचा महापूर या योजनेचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर V.J. कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 यापैकी कोणती कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली नाही? यापैकी कोणती कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बनगरवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सध्या 2011ची जनगणना कितवी जनगणना आहे? सध्या 2011ची जनगणना ही कितवी जनगणना आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील प्रथम इंग्रजी वर्तमानपत्र कोणते? भारतातील प्रथम इंग्रजी वर्तमानपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 बंगाल गॅजेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 धुन्याचा सोडा याला संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सन 2012 मध्ये कोणत्या देशात ऑलिम्पिकचा स्पर्धा झाल्या होत्या? सन 2012 मध्ये कोणत्या देशात ऑलिम्पिकचा स्पर्धा झाल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच NCL कुठे आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच NCL कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 एड्स हा रोग कशामुळे होतो? एड्स हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष आहे? भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला होता? महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 1917 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लातूर जिल्ह्यामधील कोणत्या जातीच्या ब्रीड गायी प्रसिद्ध आहेत? लातूर जिल्ह्यामधील कोणत्या जातीच्या ब्रीड गायी प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 देवणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय जनता पक्षाची स्थापना केव्हा झाली? भारतीय जनता पक्षाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1980 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हवेत उडणाऱ्या
फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 हेलियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 हॅरी पॉटर ही कादंबरीचे लेखक कोण आहेत? हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 JK रोलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 TBT स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण? TBT स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारे प्रसिद्ध व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 दलाई लामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 विजेच्या दिव्यात तार कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यातील तार कोणत्या धातूची तार वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन D हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमांमध्ये सर्वात जास्त असते? आवाजांची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमांमध्ये सर्वात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 1 घन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण? जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 नागझिरा अभयारण्य कुठे आहे? नागझिरा अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खडकवासला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते? साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 क्युबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे? उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 माढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 वायूचा दाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 राजा रविवर्मा हे मुख्यतः डॅश डॅश होते? राजा रविवर्मा हे मुख्यतः डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्रकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 संवाद कौमुदी कशाशी संबंधित आहे? संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते? कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खरोष्टी लिपी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतात सुमारे डॅश डॅश टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे? भारतात सुमारे डॅश डॅश टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 60% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पेरियार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 जगातील सर्वात मोठे बेट कोणते? जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 आइसलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18
बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो. बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो. तर ऑप्शन क्रमांक 2 मीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 हिरा म्हणजेच डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात जास्त डॅश डॅश पदार्थ आहे. हिरा म्हणजेच डायमंड मानवास माहीत असलेला सर्वात जास्त डॅश डॅश पदार्थ आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 कठीण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गोल्ड कोस्ट या ठिकाणी सुरू आहे. ते ठिकाण कोणत्या देशात आहे? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गोल्ड कोस्ट या ठिकाणी आहे. ते ठिकाण कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 त्र्यंबक नाशिक येथे पुढील कुंभमेळा कोणत्या वर्षी आहे? त्र्यंबक नाशिक येथे पुढील कुंभमेळा कोणत्या वर्षी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 2027 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या नदीच्या खोऱ्यात संताची भूमी म्हणून संबोधले जाते? कोणत्या नदीच्या खोऱ्यात संताची भूमी म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणती खेळाडू व्यक्ती नाशिक जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणती खेळाडू व्यक्ती नाशिक जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 ललिता बाबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती नाही? खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 NH3 हा महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? NH3 महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई आग्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रोड नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 छत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ क्रीडा मानस शास्त्र भीष्मराज बाम यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? छत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्र भीष्मराज बाम यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विनिंग हॅबिट्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2016 कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2016 कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते? खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरपंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सुकन्या समृद्धी खाते ही किती वर्षाखालील मुलीसाठी उघडले जाते? सुकन्या समृद्धी खाते हे किती वर्षाखालील मुलीसाठी उघडता येते? तर ऑप्शन क्रमांक 3 10 वर्षात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाची संबंधित आहे? मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाची संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मेक इन इंडिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राज्यातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी होणार आहे? राज्यातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताने नाव दिलेले आहे? महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताने नाव दिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गाडगे महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अंत या शब्दाचा उलट अर्थ काय? अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सन 2007 मध्ये डॅश डॅश हा देश
सरकारचा 8वा सदस्य बनला आहे? सन 2007 मध्ये डॅश डॅश हा देश सरकारचा 8वा सदस्य बनला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? महाराष्ट्रातील दगडी कोळसा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत ऊर्जा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर म्हणजेच 801 डॅश डॅश जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून डॅश डॅश प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून डॅश डॅश प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉल्फिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणतात? मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अमृतसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मराठी भाषा लेखनासाठी डॅश डॅश लिपीचा वापर करतात? मराठी भाषा लेखनासाठी डॅश डॅश लिपीचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी लिपी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना डॅश डॅश वर्ष झाली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना डॅश डॅश वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1973 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, भारतामध्ये डॅश डॅश या देशांच्या मदतीने बुलेट ट्रेन निर्मिती जात आहे? भारतामध्ये डॅश डॅश या देशाच्या मदतीने बुलेट ट्रेनची निर्मिती केली जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, सन 2017 मध्ये G20 राष्ट्राची परिषद डॅश डॅश या शहरात पार पडली? सन 2017 मध्ये G20 राष्ट्राची परिषद डॅश डॅश या शहरात पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, संयुक्त राष्ट्रसंघाची संघाने 2017 हे वर्ष डॅश डॅश म्हणून घोषित केले आहे? संयुक्त राष्ट्रसंघाने 2017 हे वर्ष डॅश डॅश म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन विकास वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, वस्तू व सेवा करची म्हणजेच GST अंमलबजावणी डॅश डॅश पासून सुरू झाली? वस्तू व सेवा कराची GST अंमलबजावणी डॅश डॅश पासून सुरू झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1 जुलै 2017 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात? भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, भारतात पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे सुरू झाला? भारतात पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 तारापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, श्री नारायण मूर्ती कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? श्री नारायण मूर्ती कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 इन्फोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, दुर्गा अजमेर शरीफ हे कोणत्या राज्यात आहे? दुर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, डॉबरमॅन पेग ग्रेट डेन हे कशाचे प्रकार आहेत? डॉबरमॅन पेग ग्रेट डेन हे कशाचे प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 श्वान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, दो बूंद जिंदगी के हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे? दो बूंद जिंदगी के हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलिओ हे
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कुचिपुडी हा कसला प्रकार आहे? कुचिपुडी हा कसला प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नृत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 ज्येष्ठ नागरिकांना अन्नपुरवठा कोणत्या योजनेखाली देण्यात येते? ज्येष्ठ नागरिकांना अन्नपुरवठा कोणत्या योजनेखाली देण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 अन्नपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पासपोर्ट म्हणजेच पारपत्र कोणते खाते प्रदान करते? पासपोर्ट म्हणजेच पारपत्र कोणते खाते प्रदान करते? तर ऑप्शन क्रमांक 3 परराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सेट ऑफ बॉक्स कोणत्या घरगुती वस्तूशी संबंधित आहे? सेट ऑफ बॉक्स कोणत्या घरगुती वस्तूशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टीव्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 चिंटू हे कोणत्या अभिनेत्याचे टोपण नाव आहे? चिंटू हे कोणत्या अभिनेत्याचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऋषी कपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 बर्फी चित्रपटाचे संगीतकार कोण आहे? बर्फी चित्रपटाचे संगीतकार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अजय अतुल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 तारपा हे काय आहे? तारपा हे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आदिवासी चित्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आधार कार्ड म्हणजेच UIDP हे सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात वाटण्यात आले? आधार कार्ड UIDP हे भारतात सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात वाटप करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 इतिहासातील लालबाल पालमध्ये पाल म्हणजे डॅश डॅशी होते? इतिहासामध्ये लालबाल पालमध्ये पाल म्हणजे डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 1 बिपिनचंद्र पाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कायद्यासमोर सर्व सारखे हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कायद्यासमोर सर्व समान हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला किती किलोमीटरचा लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 720 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बलसाड हा जिल्हा राज्यात आहे? बलसाड हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ठाणे जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी करण्यात आले? ठाणे जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 2014 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नाशिकचे द्राक्ष नागपूरची संत्री घोलवडचे काय? नाशिकचे द्राक्ष नागपूरची संत्री घोलवडचे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 चिकू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बारवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिकराव तिरपुरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 लॉर्ड्स हे क्रिकेट मैदान कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते भारताचे क्षेपणास्त्र नाही? खालीलपैकी कोणते भारताचे क्षेपणास्त्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 अजय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही? खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मधुमेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या डॅश डॅश इतकी आहे? मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या डॅश डॅश इतकी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 206 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात? विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 3 एम्पियर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 चीन देशाची राजधानी कोणती आहे? चीन देशाची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बीजिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणते भात संशोधन केंद्र
चे ठिकाण आहे? खालीलपैकी कोणते भात संशोधन केंद्राचे ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्जत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जास्त तापमान, कमी पर्जन्य, खोल आणि सुपीक मृदा डॅश डॅश या फळासाठी उत्तम ठरते. जास्त तापमान, कमी पर्जन्य, खोल आणि सुपीक मृदा डॅश डॅश या फळासाठी उत्तम ठरते. तर ऑप्शन क्रमांक 2 संत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश डॅशमध्ये छतावरील पाण्याचा साठा करून वापर होतो. डॅश डॅशमध्ये छतावरील पाण्याचा साठा करून वापर होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 जल पुनर्भरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अनंत लक्ष्मण कानेरे यांनी डॅश डॅश या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला. अनंत लक्ष्मण कानेरे यांनी डॅश डॅश या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला. तर ऑप्शन क्रमांक 1 जॉक्सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 बाबू गेनू हे सत्याग्रही कुठे शहीद झाले? बाबू गेनू हे सत्याग्रही कुठे शहीद झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. डॅश डॅश यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 2 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मंगल पांडे यांनी डॅश डॅश येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. मंगल पांडे यांनी डॅश डॅश येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल डॅश डॅश असते. जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 1 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती डॅश डॅश हे असतात. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती डॅश डॅश हे असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये किती आयुक्तालय आहेत? महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये किती आयुक्तालय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी देशातील सर्वोच्च लष्करी पद कोणते आहे? खालीलपैकी देशातील सर्वोच्च लष्करी पद कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 परमवीर चक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वसंतराव नाईक समिती खालीलपैकी कशा संबंधित आहे? वसंतराव नाईक समिती खालीलपैकी कशा संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचायत राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 लातूर जिल्ह्यास खालीलपैकी कोणता जिल्हा सीमेलगत नाही? लातूर जिल्ह्यास खालीलपैकी कोणता जिल्हा सीमेलगत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे दिवंगत झाले तेव्हा केंद्र शासनात कोणत्या खात्याचे मंत्रालय होते? दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे तेव्हा केंद्र शासनात कोणत्या खात्याचे मंत्रालय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ब्रिटिशची पोलादी महिला म्हणून कोणाला ओळखले जाते? ब्रिटिशची पोलादी महिला म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 मॅगरेट टॉचर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान झाला? पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 देविका राणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुरशी फंगस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 प्रकाश संश्लेषण खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? प्रकाश संश्लेषण खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोफिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो? निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 120 ते 80 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? गायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 इलेक्ट्रॉनिक करंट हा कशाचा प्रवाह आहे? इलेक्ट्रॉनिक करंट हा कशाचा प्रवाह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रॉन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतीय राज्यध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 2:3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येते? 12 ज्योतिर्लिंगपैकी
एक गणले जाणारे औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 काटेपूर्णा नदी वाशिम जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यात उगम पावते? काटेपूर्णा नदी वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 3 मालेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रातील महसूल प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोण आहे? महाराष्ट्रातील महसूल प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तलाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अण्णा हजारेंनी कोणत्या विधेयकाच्या मागणीसाठी उपोषण केले? अण्णा हजारेंनी कोणत्या विधेयकाच्या मागणीसाठी उपोषण केले? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकपाल विधेयक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वाशिम जिल्ह्यात सध्या डॅश डॅश पोलीस स्टेशन आहेत? वाशिम जिल्ह्यात सध्या डॅश डॅश पोलीस स्टेशन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जो देशासाठी बलिदान देतो तो डॅश डॅश. जो देशासाठी बलिदान देतो तो डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 हुतात्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 हंटर कमिशनची नेमणूक केव्हा करण्यात आली? हंटर कमिशनची नेमणूक केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1882 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठी नाही? खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मानवी शरीरात नवीन ऊतीची वाढ होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? मानवी शरीरात नवीन ऊतीची वाढ होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रथिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 शीखांचे पवित्र सुवर्ण मंदिर कुठे आहे? शीखांचे पवित्र सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शांतिवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणता? खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 8 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा कोणत्या ठिकाणी आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत? तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली? चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सर्व योग्यदाता रक्तगट कोणता आहे? सर्व योग्यदाता रक्तगट कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पारा, ऑप्शन क्रमांक 2 चांदी, ऑप्शन क्रमांक 3 जस्त, ऑप्शन क्रमांक 4 तांबे. तर ऑप्शन क्रमांक 1 पारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 26 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? 26 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रजासत्ताक दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रात आंधळेपणा हा
रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पांढरे सोने कशास म्हटले जाते? पांढरे सोने कशास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कापूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर सन्मान मिळवणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू कोण? बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर सन्मान मिळवणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वनाथ आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हेग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण कशाच्या संदर्भात आहे? ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण कशाच्या संदर्भात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हेलिकॉप्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता? ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांगारू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॉकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॉकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 हिरवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाभारतात आपली अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली? महाभारतात आपली अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीकृष्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते दोन व्यक्तीचे एकसारखे कधीच नसतात? खालीलपैकी कोणते दोन व्यक्तीचे एकसारखे कधीच नसतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अंगुली मुद्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये विजय कुमार यांनी कोणत्या खेळात पदक प्राप्त केले होते? 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये विजय कुमार यांनी कोणत्या खेळात पदक प्राप्त केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारताचा मध्यबिंदू कोणत्या शहरात आहे? भारताचा मध्यबिंदू कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संकेत असतात? बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संकेत असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 प्यादे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ग्रामविकासाची म्हणजेच नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने आहे? ग्राम विकासाची म्हणजेच नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 ISRO ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे? ISRO ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अवकाश आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 गॅस व तेल उत्खननाशी संबंधित खालीलपैकी कोणती कंपनी आहे? गॅस व तेल उत्खननाशी खालीलपैकी कोणती कंपनी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ONGC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कटक मंडळे खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करतात? कटक मंडळे खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणेखाली काम करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 संरक्षण मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 अनुक्रमे पहिला व दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पनवेल रायगड रत्नागिरी गोवा जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? पनवेल रायगड रत्नागिरी गोवा त्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महामार्ग क्रमांक 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा हे तालुके कोणत्या लोकसभा मतदारसंघात येतात? बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा
हे तालुके कोणत्या लोकसभा मतदारसंघात येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 रावेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बुलढाणा जिल्ह्यातील एकूण विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे? बुलढाणा जिल्ह्यातील एकूण विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 देऊळराजराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय? देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चोखाक साखर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच MIDC मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे MIDC मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली डॅश डॅश ही पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे. पश्चिम किनारपट्टीस समांतर असलेली डॅश डॅश ही पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 उस्मानाबाद जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? उस्मानाबाद जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 विजापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन कार्यरत आहेत? उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन कार्यरत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे खालीलपैकी कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे खालीलपैकी कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उपळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारामध्ये खालीलपैकी कोणत्या नावाने महाद्वार ओळखले जात नाही? तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारमध्ये खालीलपैकी कोणत्या नावाने महाद्वार ओळखले जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 संभाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक जैन मंदिरे कोणत्या ठिकाणी आहेत? उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक जैन मंदिरे कोणत्या ठिकाणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 कुंथलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 NH9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नाथसागर धरण कुठे आहे? नाथसागर धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पैठण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संत ज्ञानेश्वर यांनी जिवंत समाधी कुठे घेतली? संत ज्ञानेश्वर यांनी जिवंत समाधी कुठे घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 आळंदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आष्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्र किनाऱ्यालगत नाही? खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्र किनाऱ्यालगत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बाबळी बंधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणते धरण अहमदनगर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते धरण अहमदनगर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा
अहमदनगर जिल्ह्याला लागून नाही. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अहमदनगर जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरानगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील केळी उत्पादनात खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे? महाराष्ट्रातील केळी उत्पादनात खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश डॅश या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. डॅश डॅश या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रात कर्डला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात कर्डला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च म्हणजेच CICR कुठे आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च म्हणजे CICR कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोणते आहे? महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे? संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोजरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर अभयभंग व डॉक्टर राणीभंग यांचा सर्च शोधाग्राम संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? डॉक्टर अभयभंग व डॉक्टर राणीभंग यांचा सर्च म्हणजे शोधाग्राम संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे? गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिरोंचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया व चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते? चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वैनगंगा व पैनगंगा प्राणहिता कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? वैनगंगा व पैनगंगा प्राणहिता या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पंढरपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता? महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता? तर ऑप्शन क्रमांक 1 मराठवाडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 समुद्रात खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात मोडतो? खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात मोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 यशवंतराव चव्हाण विकास
प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशोदा कुठे आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशोदा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रातील हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. महाराष्ट्रातील हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे? समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सज्जनगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणती नदी ही नाशिक जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 नाशिक जिल्ह्यातील चापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील नापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 संत निवृत्ती नाथांची समाधी कुठे आहे? संत निवृत्ती नाथांची समाधी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 नावासेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? नावासेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे? आगा खान पॅलेस महाराष्ट्र डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 येरवडा पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 शेतीची अवजारे व ऑइल इंजिन यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? शेतकरी अवजारे व ऑइल इंजिन यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 उजनी प्रकल्पाचं जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता? उजनी प्रकल्पाचं जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात डॅश डॅश येथे आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 दाट जंगलाने व्यापलेला डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक विरळ लोकसंख्या आहे? दाट जंगलाने व्यापलेल्या डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक विरळ लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 घारापुरी बेटीतील एलिफंटा केव्हज या नावाने प्रसिद्ध असलेली लेणी रायगड जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात मोडतात? बेटातील एलिफंटा केव्हज या नावाने प्रसिद्ध असलेली लेणी रायगड जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात मोडतात? तर ऑप्शन क्रमांक 3 उरल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणत्या तालुक्यात? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे व खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्जत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 वसई अर्नाळा व माहुली हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? वसई अर्नाळा व माहुली हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील एकही गट आवश्यक प्रवण क्षेत्रात मोडत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील एकही गट अवर्षण प्रवण
क्षेत्रात मोडत नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1998 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे? कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील डॅशचे शहर वशिष्ठ नदीच्या काठी वसले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील डॅशचे शहर वशिष्ठ नदीच्या काठी वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 चिपळूण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 देवीच्या 3.5 पीठांपैकी एक गणले जाणारे रेणुका देवीचे माहूर हे क्षेत्र नांदेड जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? देवींच्या 3.5 पीठांपैकी एक गणले जाणारे रेणुका देवीचे माहूर हे क्षेत्र नांदेड जिल्ह्यात आहे आणि खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 माहूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान झाला होता? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 देविका राणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या महिला राष्ट्रपती कोण? भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिला महिला राष्ट्रपती कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिभाताई पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 रॉ याचा अर्थ काय होतो? रॉ याचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 रिसर्च अँड ॲनालिसिस विंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 राष्ट्रपतींना पदग्रहणाची शपथ कोणाकडून दिली जाते? राष्ट्रपतींना पदग्रहणाची शपथ कोणाकडून दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अलीकडेच अमेरिकेत दहशतवादी कृत्य होऊन बॉम्बस्फोट झालेले शहर कोणते? अलीकडेच अमेरिकेत दहशतवादी कृत्य होऊन बॉम्बस्फोट झालेले शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉस्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही? नांदेड पोलीस परिक्षेत्र मध्ये कोणता जिल्हा येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्र राज्याला कोणत्या राज्याची सीमा स्पर्श करत नाही? महाराष्ट्र राज्याला कोणत्या राज्याची सीमा स्पर्श करत नाही? तर क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश महोत्सव कोणी सुरू केली? महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश महोत्सव कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रातील कोणत्या शहरात मोनोरेलचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले? महाराष्ट्रातील कोणत्या शहरात मोनोरेलचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2013 म्हणजेच 12वा कोणाला देण्यात आला? कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2013 म्हणजेच 12वा कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 फालचंद्र नेमाडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र पोलीस दलाचे रेझिंग डे म्हणजेच ध्वजप्रदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? महाराष्ट्र पोलीस दलाचे रेझिंग डे म्हणजेच ध्वजप्रदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 2 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 IPL प्रीमियर लीगची सुरुवात कधी झाली? IPL प्रीमियर लीगची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 2008 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र व एकूणच भारतातील पोलीस दलात खालीलपैकी कोणते संगणकीकरणाची योजना चालू आहे? महाराष्ट्र व एकूणच भारतातील पोलीस दलात खालीलपैकी कोणते संगणकीकरणाची योजना चालू आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 CCTNS हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 नक्षलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? नक्षलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा पर्यायपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 CBIची स्थापना कोणत्या वर्षी झाली? CBIची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1963 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतात सर्वात प्रथम घटनात्मक आणीबाणी कोणत्या राज्यात लागू झाली होती? भारतात सर्वात प्रथम घटनात्मक आणीबाणी कोणत्या राज्यात लागू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 28 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे? भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. भारतीय द्वीपकल्पाचा हिंदी महासागराचा भाग डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 अरबी समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती मीटर आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1646 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 परिपथातील परिणामी रोध वाढविण्यासाठी रोधांची जोडणी करतात. परिणामी रोध वाढविण्यासाठी रोधांची जोडणी करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 एकसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणास असतो? मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणास असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1907 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारत सेवक समाज संघटनेची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाज संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 गुरु गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतातील दारिद्र्याचा व्यवस्थेचे प्रमुख कारण कोणते? भारतातील दारिद्र्य व्यवस्थेचा प्रमुख कारण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उपाययोजनांचा अभाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? तर ऑप्शन क्रमांक 3 भात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणत्या पिकाचा प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे? खालीलपैकी कोणत्या पिकाचा प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे? खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ज्वारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 10वी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2011चा विश्वविजेता देश कोणता आहे? 10वी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2011चा विश्वविजेता देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भूकंप मापक यंत्र ला शास्त्रीय नाव काय आहे? मापक यंत्राला खालील शास्त्रीय नाव काय
आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिस्मोग्राफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 राईट बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती आहे? सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 AU हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चा संक्षिप्त रूपाचा पूर्ण अर्थ खालीलपैकी कोणता? एड्स या संक्षिप्त रूपाचा पूर्ण अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्वाड इम्युनो डिफियन्सी सिंड्रोम हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 42 मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे खालीलपैकी असलेली शहरांची योग्य जोडी ओळखा. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे खाली असलेली शहरांची योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद नागपूर, ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद नाशिक, ऑप्शन क्रमांक 3 नागपूर अमरावती, ऑप्शन क्रमांक 4 नागपूर नाशिक. तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 संसदेच्या 2 अधिवेशनाला मधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा? संसदेच्या 2 अधिवेशनाला मधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा? तर ऑप्शन क्रमांक 3 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 रेडिओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पाठीच्या कण्यात एकूण 36 मणके असतात, त्यापैकी डॅश डॅश मणके मानेमध्ये असतात. पाठीच्या कण्यात एकूण 36 मणके असतात, त्यापैकी डॅश डॅश मध्ये असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅश डॅश हे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते. डॅश डॅश हे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पेनिसिलियम या औषधाचा जनक डॅश डॅश हा आहे. पेनिसिलियम या औषधाचा जनक डॅश डॅश हा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ए फ्लेमिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही? खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ओझोला तसेच निळे हिरवे शेवाळ डॅश डॅश या पिकासाठी जैविक खत म्हणून वापरले जाते. ओझोले तसेच निळे हिरवे शेवाळ डॅश डॅश या पिकासाठी जैविक खत म्हणून वापरले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 भात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिज द्रव्य पुरवित नाही? खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिज द्रव्य पुरवत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 साखर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लहान मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 दुधामधून डॅश डॅश अत्यल्प प्रमाणामध्ये मिळते. दुधामधून डॅश डॅश अत्यल्प प्रमाणामध्ये मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 लोह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सूर्यग्रहण कधी दिसते? सूर्यग्रहण कधी दिसते? तर ऑप्शन क्रमांक 3 अमावस्याला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 घर्षण बल हे नेहमी गतीच्या डॅश डॅश कार्य करते. घर्षण बल हे नेहमी गतीच्या डॅश डॅश कार्य करते. तर ऑप्शन क्रमांक 1 विरोधात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बळाच्या विरुद्ध बल लावावे लागते? जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्वीय बल हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 6 महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती आहे? महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 7 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्र भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र विधिमंडळातील
काय सभागृह कोणते आहे? महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 विधान परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पहा. महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पहा. महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबवली गेली? महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबवली गेली? तर ऑप्शन क्रमांक 4 2007 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पहा. शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटच्या दरबारी सरदार होते? शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटच्या दरबारी सरदार होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आदिलशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पहा. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे? शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पहा. शिवाजी महाराजांचा जन्म डॅश डॅश या जिल्ह्यातील आहे. शिवाजी महाराजांचा जन्म डॅश डॅश या जिल्ह्यातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्नर पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पहा. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहे? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पहा. शिवाजी महाराजांचे अजोड डॅश डॅश जिल्ह्यातील आहे. शिवाजी महाराजांचे अजोड डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पहा. खालीलपैकी कोणत्या किल्ल्यात नाही? खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतापगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पहा. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पहा. महाराष्ट्रातील सर्वाधिक शेती क्षेत्र कोणत्या प्रकारच्या जलसिंचनाखाली आहे? महाराष्ट्रातील सर्वात शेती क्षेत्र कोणत्या प्रकारच्या जलसिंचनाखाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विहीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पहा. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अर्वाचीन वली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पहा. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाला? पंचायत राज पद्धतीचा स्वीकार सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा. महाराष्ट्रात एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा. अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी पुणे जिल्ह्यात किती स्थाने आहेत? अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी पुणे जिल्ह्यात किती स्थाने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा. कुफरी, चंद्रमुखी, सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? कुफरी, चंद्रमुखी, सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मिरची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा. गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 संगमनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा. ड्यूस हा शब्दप्रयोग कोणत्या खेळामध्ये केला जातो? ड्यूस हा शब्दप्रयोग कोणत्या खेळामध्ये केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा. हॉकी या खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू प्रत्यक्षरित्या मैदानामध्ये खेळतात? हॉकी या खेळामध्ये प्रत्येक टीम मध्ये किती खेळाडू प्रत्यक्षरित्या मैदानामध्ये खेळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 11
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अशोकाच्या डॅश डॅश या स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे. अशोकाच्या डॅश डॅश स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सारनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भगीरथी नदीवरील बहुचर्चित टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? भगीरथी नदीवरील बहुचर्चित टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 DK व प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने DK वसू प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले मार्गदर्शक तत्वे कशाशी संबंधित आहे? DK वसू प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले मार्गदर्शक तत्वे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आरोपी अटकविषयी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 टचस्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? टचस्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 इनपुट डिव्हाइस आउटपुट डिव्हाइस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बोडो आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे? बोडो ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लोकसभा व राज्यसभा या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणता कर राज्य शासन वसूल करू शकत नाही? खालीलपैकी कोणता कर राज्य शासन वसूल करू शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आयकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 RK लक्ष्मण कोण आहेत? RK लक्ष्मण कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रसिद्ध व्यंगचित्रकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 24 ऑक्टोबर 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पेथी उपचार पद्धतीचे जनक कोणाला म्हणतात? हेमिओपॅथी उपचार पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर सॅम्युअल हनेमन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 श्वेतक्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? श्वेतक्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 व्ही कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 माझे सत्याचे प्रयोग या ग्रंथाचे लेखक कोण? माझे सत्याचे प्रयोग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सरपदवी कोणी परत केली? जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सरपदवी कोणी परत केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चांद बीबीची राजधानी कुठे होती? चांद बीबीची राजधानी कुठे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पुणे वॉरियर्स पुण्यामध्ये जिंकलेली एकमेव IPL 2013 सामना कोणाविरुद्ध जिंकले होते? पुणे वॉरियर्स पुण्यामध्ये जिंकलेली एकमेव IPL 2013 सामना कोणाविरुद्ध जिंकले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली डेअरडेव्हिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 इतिहासातील
3 प्रसिद्ध लढाईमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील 3 प्रसिद्ध लढाईमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1848 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सूर्यमालेतील सूर्याला जवळचा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सूर्याला जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक कोण? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 अण्णा हजारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करते? वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करते? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पंडित बिरजू महाराज कशाशी संबंधित आहे? पंडित बिरजू महाराज कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कथक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 मजा संस्था हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिला? भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताच्या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? भारताच्या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतात? वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतात? तर ऑप्शन क्रमांक 2 रसाकर्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 थोर समाजसुधारक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? थोर समाजसुधारक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुरलीधर देवीदास आमटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतातील पहिले रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा सुरू झाली? भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1853 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 संगणक प्रणालीत रॅमचे पूर्ण नाव काय आहे? संगणक प्रणालीत रॅमचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रँडम एक्सेस मेमरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गोपीचंद कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? गोपीचंद कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 गेटवे ऑफ इंडिया ची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजच्या आगमनानिमित्त करण्यात आली? गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजच्या आगमनानिमित्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 जॉर्ज 5वा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात? भारतीय स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा असलेला ग्रह कोणता? सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा असलेला ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ऑडॉल्ट हिटलरने मांडलेल्या सारणीस काय म्हणतात? अडॉल्ट हिटलरने मांडलेल्या विचारसारणीस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 नजीवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या जलविद्युत प्रकल्प आहे? खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय
राज्यघटनेत अर्थ लावताना डॅश डॅश भाग आधारभूत व महत्त्वाचा असतो. भारतीय राज्यघटनेत अर्थ लावताना डॅश डॅश हा भाग आधारभूत महत्त्वाचा असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 सरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पुढीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढला आहे? पुढीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मृत समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला याचा अर्थ ओळखा. तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला याचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 द्विकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 डॅश डॅश हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो. डॅश डॅश हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य आहे. कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा कळीस आल्यास संविधान कलम डॅश डॅशनुसार राष्ट्रपती त्या राज्यात आणीबाणी जाहीर करू शकतात. एखाद्या राज्याची एकमक यंत्रणा मोडकळीस आल्यास संविधान कलम डॅश डॅशनुसार राष्ट्रपती त्या राज्यात आणीबाणी जाहीर करू शकतात. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 356 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मुंबई येथे पहिली कापड गिरणी केव्हा सुरू झाली? मुंबई येथे पहिली कापड गिरणी केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1851 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते? जमिनीवरून लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिशूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 30 महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले? मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅश डॅश हे आहेत. हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅश डॅश हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 परेश मोकाशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मुंबई पुणे द्रुतगती मार्गास डॅश डॅश याचे नाव देण्यात आले आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गास डॅश डॅश याचे नाव देण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ग्रामीण भागाची देखभाल डॅश डॅश करतात. भागाची देखभाल डॅश डॅश संस्था करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामपंचायत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शिसे या धातूचा वापर डॅश डॅशसाठी होतो. शिसे या धातूचा वापर डॅश डॅशसाठी होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 दारुगोळा तयार करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात गोदावरी नदीवर धरण बांधले आहे. महाराष्ट्र डॅश डॅश जिल्ह्यात गोदावरी नदीवर धरण बांधले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ग्रामपंचायतीचे अ ब क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणते निकष लावतात? ग्रामपंचायतीचे अ ब क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणते निकष लावतात? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य डॅश डॅश हे आहे. भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य डॅश डॅश हे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 2 बाईट्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, डेक्कन ओडिसी हे नाव कशाशी संबंधित आहे? डेक्कन ओडिसी हे नाव कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ट्रेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाचे म्हणजेच जिल्हाकरिता सर्वोच्च पोलीस पदक कोणते? जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाचे म्हणजेच जिल्हाकरिता सर्वोच्च पोलीस पद कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस अधीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, विस्तारित रूप काय आहे? सेज याचे विस्तारित रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पेशल इकॉनॉमिक झोन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पांढऱ्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 49वा, मुंबईमधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचे नाव दिले आहे? मधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजीव गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, वातावरणातील डॅश डॅश हा वायू सूर्याच्या अतिनील म्हणजेच अल्ट्राव्हायलेट किरणांपासून जीवसृष्टीचे संरक्षण करते. वातावरणातील डॅश डॅश हा वायू सूर्याच्या अतिनील म्हणजेच अल्ट्राव्हायलेट किरणांपासून जीवसृष्टीचे संरक्षण करते. तर ऑप्शन क्रमांक 3 ओझोन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बची नावे डॅश डॅश ही होती. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बची नावे डॅश डॅश ही होती. तर ऑप्शन क्रमांक 1 लिटल बॉय व फॅटमॅन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह डॅश डॅश वर्षी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ सत्याग्रह डॅश डॅश या वर्षी केला. तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, ग्रामगीता ही कोणी लिहिली? ग्रामगीता कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, संयुक्त राष्ट्र संघटनेने महाराष्ट्रातील कोणत्या योजनेची दखल घेतली आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेने महाराष्ट्रातील कोणत्या योजनेची दखल घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणता पर्वत नाही? पुढीलपैकी कोणता पर्वत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 देवगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ध्रुतगड आसाम ते कन्याकुमारी तामिळनाडू या स्थानकादरम्यान धावणारी देशातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती? ध्रुतगडी आसाम ते कन्याकुमारी तामिळनाडू या स्थानकादरम्यान धावणारी देशातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 विवेक एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियानाला कोणत्या नाव देण्यात आले आहे? महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गाडगेबाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुष्टियुद्ध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सूर्यग्रहण केव्हा होते? सूर्यग्रहण केव्हा होते? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. तर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, हत्ती कशाने पाणी पितो? हत्ती कशाने पाणी पितो? तर ऑप्शन क्रमांक 2 तोंडाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, श्वासोच्छवास क्रियेदरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायू सोडण्यात येतो? दरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायू सोडण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबविण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो? शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबविण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो? तर ऑप्शन क्रमांक 2
प्लेटलेट्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 डॅश डॅश शरीर बांधणीसाठी आवश्यक आहे. डॅश डॅश शरीर बांधणीसाठी आवश्यक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रथिने प्रथिने प्रोटीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजण्यात येतो. खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 140 ते 90पेक्षा जास्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 झाडाचे वय कशावरून ठरवतात. झाडाचे वय कशावरून ठरवतात. तर ऑप्शन क्रमांक 3 झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावर हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 18 कोरडा बर्फ कशाला म्हणतात. कोरडा बर्फ कशाला म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 घन स्वरूपातील कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो. भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो. तर ऑप्शन क्रमांक 2 मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील सती प्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण. भारतातील सती प्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण. तर ऑप्शन क्रमांक 4 बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कोणता रक्तगट असलेला इसम ही रक्त देऊ शकतो. कोणता रक्तगट असलेला इसम कोणासही रक्त देऊ शकतो. तर ऑप्शन क्रमांक 3 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 एखाद्या संगणकामधील फाईल्स इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरविणे या क्रियेस काय म्हणतात. एखाद्या संगणकामधील फाईल्स इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरविणे या क्रियेस काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 डाउनलोडिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 DVD हे कशाचे उदाहरण आहे. DVD हे कशाचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्टिकल डिस्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या संगणकामध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवून त्यातील माहिती मिळवतो किंवा त्या माहितीला नुकसान पोहोचतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या संगणकामध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवून त्यातील माहिती मिळवतो किंवा त्या माहितीला नुकसान पोहोचवितो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 हॅकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 वेबसाईटच्या मुखपृष्ठाला वेबसाईटचे डॅश डॅश म्हणतात. वेबसाईटच्या मुखपृष्ठाला वेबसाईटचे डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 होम पेज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संगणक हा माहिती साठविणे व गणित प्रक्रिया करताना डॅश डॅश नंबर पद्धती वापरतो. संगणक हा माहिती साठविणे व गणित प्रक्रिया करताना डॅश डॅश नंबर पद्धती वापरतो. तर ऑप्शन क्रमांक 1 वायनरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 निरोगी माणसाच्या शरीरामध्ये तापमान किती असते. निरोगी माणसाच्या शरीरामध्ये तापमान किती असते. तर ऑप्शन क्रमांक 2 37° हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 भद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील खालीलपैकी कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. भारतातील खालीलपैकी कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 जयपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता. सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोकसभेच्या हंगामी सभापतीची नियुक्ती कोण करतात. लोकसभेच्या हंगामी सभापतीची नियुक्ती कोण करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जनगण मन या भारतीय राष्ट्रगीताची रचना कोणी केली आहे. जनगण मन या भारतीय राष्ट्रगीताची रचना कोणी केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतात एकूण किती घटक राज्य आहेत. भारतात एकूण किती घटक राज्य आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 संसदेच्या दोन्ही अधिवेशनाला मधील कालावधी जास्तीत जास्त डॅश डॅश एवढा. संसदेच्या दोन्ही अधिवेशनाला
मधील कालावधी जास्तीत जास्त डॅश डॅश एवढा असावा, तर ऑप्शन क्रमांक 3 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र कुरुक्षेत्र सध्याच्या डॅश डॅश या राज्यात आहे. महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र कुरुक्षेत्र सध्याच्या डॅश डॅश या राज्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली होती? महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतात जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनची स्थापना कोणत्या कार्यकाळात झाली? भारतात जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनची स्थापना कार्यकाळात झाली, तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मानवातील गुणसूत्रांची संख्या डॅश डॅश इतकी आहे. मानवातील गुणसूत्रांची संख्या डॅश डॅश इतकी आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 42 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 लोहाच्या कमतरतेमुळे डॅश डॅश हा रोग उद्भवतो. लोहाच्या कमतरतेमुळे डॅश डॅश हा रोग उद्भवतो, तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनेमिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 गेल्या दशकात घडलेल्या दुर्घटनेमुळे अधिक प्रकाश आलेले मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? गेल्या दशकात घडलेल्या दुर्घटनेमुळे अधिक प्रकाश झोतात आलेले मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 IPL 2018 मधील अंतिम सामन्यातील विजेते कोण आहेत? IPL 2018 मधील अंतिम सामन्यातील विजेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई सुपर किंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जिल्हा पातळीवर पूर्णपणे ही ई ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? जिल्हा पातळीवर संपूर्णपणे ही ई ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सालवा झुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सालवा झुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1994 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे? कुष्ठरोग्यांसाठी सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वरोरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणते खाते रोपांना समतोल आहार पुरविते? खालीलपैकी कोणते खते रोपांना समतोल आहार पुरविते? तर ऑप्शन क्रमांक 4 कंपोस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बायचुंग भुतिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बायचुंग भुतिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्राचे पोलीस पाटील याचे मासिक मानधन किती असते? महाराष्ट्राचे पोलीस पाटील याचे मासिक मानधन किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 3000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणास नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणास नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या 2 राज्याशी संबंधित आहे? बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या 2 राज्याच्या संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र कर्नाटक हे आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतातील महिला राष्ट्रपती कोण? भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रतिभाताई पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 2012 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 2015 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मीरा बोरवणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या शहरात भरतो? महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या वर्षी भरतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहेत? महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 60व्या राष्ट्रीय फिल्म अवॉर्डमध्ये कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला होता? 60व्या राष्ट्रीय फिल्म अवॉर्ड मध्ये चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 पानसिंग तोमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 काही दिवसांपूर्वी या भारतीयाचा पाकिस्तानच्या जेलमधील मारहाणीत मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या भारतीयाचा पाकिस्तानच्या जेलमधील मारहाणीत मृत्यू झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सरबजीत सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 घाटघर जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? घाटघर जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पंढरपूर हे शहर डॅश डॅश नदी काठावर वसले आहे. पंढरपूर हे शहर डॅश डॅश नदी काठावर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रप्रभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणते एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे? खालीलपैकी कोणते एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मैदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. 20 जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अ जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोण संगणकाचे निर्माते आहेत? खालीलपैकी कोण संगणकाचे निर्माते आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 चार्ल्स बॅबेज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वेबसाईट www पत्त्यावरील याचा अर्थ काय? वेबसाईट www पत्त्यावरील याचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्ल्ड वाईड वेब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 डॅश संगणकाचा असा भाग असतो ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता. संगणकाचा असा भाग असतो ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता. तर ऑप्शन क्रमांक 4 हार्डवेअर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन व हायड्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 720 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्याची सरहद कोणत्या राज्याला भिडलेली आहे? गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्याची सरहद कोणत्या राज्याला भिडलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतात होम रूल चळवळ केली आहे. त्यात होम रूल चळवळ डॅश देशांनी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲनी बेझंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे? भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3
श्री यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुसूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि डॅश डॅश या 4 बाबींचा समावेश होता. लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुसूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि डॅश डॅश या 4 बाबींचा समावेश होता. तर ऑप्शन क्रमांक 1 बहिष्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, डॅश डॅश यास भारताचा प्रथम मानले जाते. डॅश डॅश यास भारताचा प्रथम व्हाईसरॉय मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37, भारतात पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली आहे. भारतात पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली. तर ऑप्शन क्रमांक 1 अशोक मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39, राष्ट्रीय प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबोधता येईल. राष्ट्रीय प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबोधता येईल. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40, भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही. भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 बॅलिस्टर जिना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणत्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. खालीलपैकी कोणत्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42, महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्याने किती आहेत. महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्याने किती आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43, भारतात एकूण किती कटक मंडळे आहेत. भारतात एकूण किती कटक मंडळे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 62 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 73 व 74 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली. महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 1994 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका कोणामार्फत होतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणामार्फत होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य निर्वाचन आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात. महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 3 48 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39, धुळे नागपूर कोलकाता मार्ग किती क्रमांकाचा आहे. धुळे नागपूर कलकत्ता महामार्ग किती क्रमांकाचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 NH6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50, अशोक स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. अशोक स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सारनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल.